नवीन शासनाचे नवीन रेती धोरण मंजूर झालेल्या नवीन रेती अर्थातच रोड धोरणाला शासनाने मंजुरी दिलेली आहे। या रेती धोरणामधलं वैशिष्ट्य म्हणजे असं की घरकुल लाभार्थ्यांसाठी म्हणजे शासनाच्या विविध योजनांमधील जे घरकुलाचे लाभार्थी असतात त्यांना एकूण म्हणजे रेतीचा जो लिलाव होतो, एकूण लिलावाद्वारे ज्या रेतीचं उत्खनन होते त्यापैकी एकूण 10% रेती ही घरकुल लाभार्थ्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। 10% हे प्रमाण आहे, 5 बरास तर हे एवढं त्यांना देण्यात येणार आहे। ही घरकुल लाभार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे। आणि त्याचबरोबर म्हणजे ट्रॅक्टर किंवा मोठे जे वाहन आहे त्याच्या व्यतिरिक्त हातपाटी डुबी हे जे पारंपरिक उत्खननाचा जो प्रकार आहे त्यांच्यासाठी खास म्हणजे गटाचं त्या राखीव ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्या विना निविदा परवाना याप्रमाणे त्यांना त्या राखीव गटाचं त्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि तसा स्पष्ट उल्लेखही या रेती धोरणामध्ये केलेला आहे। तर त्याचप्रमाणे जे अवैध रेती उत्खनन करणारे आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक अतिशय वचक ठेवणारी एक बाब या रेती धोरणामध्ये स्पष्ट उल्लेखित करण्यात आली आहे। ती बाब म्हणजे अशी की एक ट्रॅक्टरचं जर कोणी अवैध रेती उत्खनन करत असेल तर त्यांना 1,00,000 रुपयाचा दंड यामध्ये ठोठावण्यात येणार आहे। तरी त्यांनी याची दखल घेतील अशी मला आशा आहे। आणि घरकुल लाभार्थ्यासाठी जी शासनाने यामध्ये यामध्ये जी खास तरतूद केलेली आहे त्यामध्ये त्यांना जो दिलासा मिळणार आहे ती अतिशय आनंदाची बाब आहे। करिता या रेती धोरणाचं मी मनापासून स्वागत करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।